परतवाडा शहरात एक नव्हे तर चक्क दोन वाघांचे पुतळे आहेत. त्यातील पहिला वाघ पांढऱ्या पुलालगत बसलेला तर दुसरा चिखलदरा व धारणी मार्गावरील वाय पॉइंटवर आहे. हे दोन्ही वाघांचे पुतळे खरे तर शहराचे भूषण, पण यातील एक धुळीने माखला असून दुसऱ्याला अतिक्रमणाने घेरले आहे. यातील चिखलदरा धारणी मार्गावरील वाय पॉइंटवरील वाघाचा पुतळा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने बसविला गेला. या वाघाच्या पुतळ्याला अतिक्रमणाने घेरले आहे. या वाघाच्या चरणी गवत काडीसह कचऱ्याचे ढीग लागले आहे, तर त्या परिसरात अस्थायी स्वरूपात वास्तव्यास असलेले या वाघांच्या सहाय्याने आपली सर्व दिनचर्या पार पाडित आहे. त्यांच्या साक्षीने घरातील गोधड्या, चादरी व अन्य कपडे बिनधास्तपणे येथील लोखंडी जाळीवर वाळू घालतात. या ठिकाणी जंगलाचा राजा वाघाचा चक्क माणसाळल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. हा पुतळा उभारण्याकरिता व्याघ्र प्रकल्पाकडून मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च करण्यात आला, तरी सुद्धा व्याघ्र प्रकल्प याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्याचबरोबर नगरपालिकेचे या वाघांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष आहे. नगरपालिका या जंगलाचा राजा याकडे त्यांच्या दूरदर्शीकडे बघायलाही तयार नाही. या पुतळ्यासह वाघाचा पहिला पुतळा पांढऱ्या पुलावर आहे. तो लोखंडी कठाळ्या जमिनीवर बसलेला आहे. त्या वाघोबाच्या अवतीभवती कचरा, धूळ, आजूबाजूला लाकडे बांधलेले आहेत. मेळघाटाची ओळख म्हणून हा पुतळा बांधकाम विभागाकडून बसविला गेला होता, पण आज हे दोन्ही वाघांची पुतळे स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्षित आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पंकज साबू, जयकुमार घियासह कॅमेरामन अजय काकडे, विदर्भ न्यूज, परतवाडा.